स्वागत आहे माझ्या पूर्वज ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा दुसरा दिवस आम्ही काश्मीरमध्ये आहोत। आता आम्ही चाललेलो आहोत लेक बघायला। तर सोबत राहा। तर आता आम्ही बसमधून उतरलो। तर पुढे बस जात नाही तर आम्ही तर रिक्षाला जाऊ। तर आता शंकराचार्य मंदिरात आम्ही आलेलो आहोत। तर आता पुढे चला। मामा आणि पप्पा पुढे गेलेले आहेत आणि ही तुम्ही माझा कॅमेरा पकडलेला हे बघा। आता इथे चेकिंग होते। चला आता मी पायऱ्या चढतो। पुढे गेलीत माणसं, मी जाते। गाईज हा परिसर खूपच चांगला आहे आणि आता आम्ही आलेलो शंकराचार्य टेम्पलला। तर तुम्ही इथे बघू शकता 1935 ला शंकराचार्य टेम्पल श्रीनगरमध्ये बांधलेला होता। तर बघा तो अजून शरीर टिकून राहिलेला आहे, अजून शरीर त्याला काहीच नाही झालं आणि तुम्हाला लाईव्ह दर्शन दाखवेलच। तर सोबतच राहा। फायनली आलेलो आहोत। गाईज काय व्ह्यू आहे बघा। असला वाटते। तुला मंदिर बघून कसं वाटला? खूप छान। तुला? खूप छान। तुला मामा? खूप छान। पहिल्यांदाच आलो। मग आम्ही पण पहिल्यांदाच आलो। तुला माहिती ते मग या दीदीच्या दोन तिघ पण चांगली आहेत, आम्हाला खावायला देतात। हिने माझा एक ब्लॉग एडिटिंग केला। आता इजिप आले राहिले बघा। तिला काहीच येत नाही। दोघी एकमेकाच्या खेचत असतात। मग मामाला चांगला आहे। मॅचिंग केले फक्त तुझं ग्रीन आहे, तुझं पर्पल आहे आणि दादा आपण नाही मॅचिंग केली कोणाशी। तू चांगलास। थँक्यू। काका काय तू माहिती सांगणार होती? सांग कसली माहिती? मंदिराची। काय मंदिरात एवढा उंचावर आलो मंदिरावर इथे श्रीनगर मध्ये। आणि आज रात्री पाऊस पडल्यामुळं एक चांगली थंडी आहे। वातावरण एकदम थंड आहे एकदम। हा आले वातावरण एकदम भारी, वातावरण कडक आहे आणि हा आपला पोरगा आता नवीनच ब्लॉगिंग करताय। सर्वांनी याला सबस्क्राईब आणि लाईक करा पहिलं जास्त। तुम्हाला सबस्क्राईब करा, प्लीज सपोर्ट करा नवीन पोराला। तुम्हाला कसं वाटलं मंदिर बघून? मंदिर खूप प्राचीन आहे, जवळजवळ 89 वर्ष झालेले आहेत। 1935 पासून हा मंदिर 1935 पासून हा मंदिर आहे। आज 89 वर्ष झाली आहेत आणि आज शंकराचार्य मंदिरांचं जे दर्शन झालं महाराजांचं, खूप भारी वाटलं आहे। सगळी गेली नॉर्थ कोरियाची लेडीज। नॉर्थ कोरियाची नाही, मी साऊथ कोरियाची राणी बघली। मी साऊथ कोरियाची आहे आणि नॉर्थ। तर गाईज आता आम्ही मोटेनेकर गार्डनला आलेलो आहोत। तर फुलाबिला खूप चांगले आहेत आणि समोर लेकचा व्ह्यू। आपण लाल पाणी झालं बघ इथं बघा, कसला भारी दिसतंय। तशी आम्ही सगळी फिरतो। तिथं नदी बघा आहे केलाय त्या एवढी भारी नदी केली नाही तर लाल पाणी टाकलाय। काय बोलावं माणसाला, तर काय करशील। पुढचं पण बघूया आपण। गार्डन मस्त मस्त वाटते, मस्त। हाय गाईज, यांचा
हॅलो बाबू यांचा घे. थांबा तुमचे पोऱ्याला दाखव. पोऱ्याला पहिले दाखव माझे. पक्का आगाऊ माणूस आहे. ए बाबू हायकर. बाबू हायकर हायकर. शर्ट चालू आहे. कुठे आहे तुमचा? असं वाटतं फोटोशूट यांचं चालू आहे इथं. बघू शकता. चालू आहे असं बोल. सेल्फी घेता तू बोल. हे बघ यांना काय काम धंदा नाही, हे नुसतं सेल्फी काढत राहतात. सांगताय का? चला चला इथं कपलचा फोटोशूट चालू आहे. हे बाबू चलो. इथं मम्मी पप्पा फोटो काढतात. त्याला घ्या घ्या. मग त्याला पण दे. दादा ये चल. मी नाही, तुम्ही करा. मी नंतरला करीन. यो त्याची बॉडी बघू शकता. दाखव. माझ्या हाताला एक बॉडी आहे. इथं पुरा इथे ब्लॉगर आता फोटो काढत आहे. बाई कशी ती फुलं लावलेत बघा ना बाई. हाय गाइज, अभी हम है मराठीमध्ये बोलू का? बोल. हा थांब ना. अरे तुझ्या सोबतच. आता आम्ही आहोत बोटॅनिकल गार्डनला आणि हे खूप सुंदर आहे. वेगळ्या वेगळ्या टाईपचे फ्लावर्स आहेत. मोस्ट ऑफ झेंडू आहे आणि इथे या साईडला बॅक साईडला लेक पण आहे आणि तिकडून सिनरी खूप ब्युटिफुल आहे. थँक्यू. तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत परिमल मध्ये. बघू शकता तुम्ही कसला भारी आहे. जिथं परी पापा की परी नावाची. मला नाव दिलंय परिमल. समजू शकता तुम्ही. बघा कुठली कला आहे. कमेंट मध्ये सांगा गाईज. रामफल का काय तो कोणता. दाल लेकला आलेलो आहोत. आता आम्ही बोट मध्ये जाऊ. तर तुम्ही सोबत राहा. चला चला गाईज आता आम्ही आलेलो आहोत शिकारा राईड्सला. समोर बघू शकता लेक आहे. आता तो भैया बोलत होता मुलींचा काय 700 रुपये. तर आम्ही त्याला 350ला बोललेलो आहोत. फिक्स झालेला आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर 350 बोला. चला. तर गाईज आता आम्ही होडीत बसलेलो आहोत आणि इथं बघा मामा आहे. ऐकर इथे दीदी आहे. हाय. इकडे सगळी फॅमिली बसली. हाय. हाय करा. हाय. बाबू हाय कर. मस्त आहे. तर सोबत राहा. गाईज मामाने चहा घेतलेला. बघा कसा लागते. चहाची टेस्ट चांगली नाही. बोल जोरेन बोल. चाय बरोबर नाही. कधीच पिऊ नका. 20 रुपये फुकट घालवलं. वाटोला करते हेलो हेलो गाइस. हम आ गए अभी दाल लेक में. वो है जो कि बोट में हम एंजॉय कर रहे हैं सब. नहीं मालूम कितना खोली है इस दाल लेक का गहराई लगभग 50-60 फुट रहेगा बोल. और बहुत हम एंजॉय कर रहे हैं पानी में. दादा मराठी ब्लॉग आहे आपला. आउट ऑफ इंडियाला आलेलो होतो मी काहीच. ₹300 होडी आहे. गाईज या मामाचा फार्म हाऊस आहे पेन मध्ये. त्या फार्म हाऊसचं नाव आहे साची फार्म. तर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. मी त्यांचा नंबर सांगेल. चला
धन्यवाद. तर गाईज आताच आम्ही बोटीतून उतरलेलो आहोत आणि आता आम्ही चालू सरळ बसमध्ये बसायला. लाइटिंग्स आणि पैशांचं मामलं चालू आहे. नाईट मित्रांनो, तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवित आहे. तुम्ही माझा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, गुड नाईट.